हाय, तर आज मी बनवत आहे पोटॅटो चीज बॉल्स. तर सगळ्यात आधी मी बटाटे उकडून घेतले. त्याच्यामध्ये ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर, थोडेसे कॅप्सिकम, चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे. हे सगळं चांगलं नीट मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे स्वीट कॉर्न देखील यूज करू शकता याच्यामध्ये. तर हे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचे आता बॉल्स तयार करणार आहोत. तर असे फ्लॅट करून त्याच्यामध्ये मी एक चीज क्यूब ॲड करत आहे. हे चीज क्यूब चांगलं बंद करायचं आहे म्हणजे फ्राय करताना ते बाहेर येणार नाही. ह्याची काळजी घेऊन आपण चांगले बॉल्स असे नीट शेप देऊन तयार करायचे आहेत. नंतर मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करत आहे. तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर आणि रेड चिली पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि थोडं-थोडं पाणी टाकत आपण हे चांगलं असं पातळ स्लरी तयार करणार आहोत. नंतर मी इथे होममेड ब्रेड क्रम्स देखील घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण पोटॅटो बॉल्स चांगले कोट करून घेणार आहोत. आधी कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये चांगले डिप करायचे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण छान ब्रेड क्रम्सनी कोटिंग करायचं आहे. तर सगळे बॉल्स असे मी कोट करून घेतलेले आहेत. हे कोट केलेले चीज बॉल्स 2 वीक आरामात फ्रीझरमध्ये राहू शकतात. तर तेल चांगलं गरम झालं की एक-एक करत आपण हे बॉल्स चांगले फ्राय करून घेणार आहोत. 10 मिनिटसाठी लो टू मीडियम हीटवर. जास्त हाय फ्लेमवर देखील हे फ्राय करायचे नाहीयेत, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरूनच एकदम त्यांचा डार्क कलर होतो. तर 10 मिनिट असे गोल्डन कलर आल्यावर आपण हे बॉल्स काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले चीज बॉल्स रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता बाहेरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून एकदम चीज असं मेल्ट होतंय. तर तुम्ही देखील हे चीज बॉल्स नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक